आज मक्का लागवड करणं तुमच्या हॉल इतकं मागत पडून मला असं कधीच वाटलं नव्हतं बरं का. ते म्हणते ना, लोकांच्या मागे उठल्यावर नवीन काम असते, तसे माझ्या मागे उठलं का नवं लपड राहतं. तर जय श्री मित्रांनो, मी तुमचं अमल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या बऱ्याच दिवसानंतर आपल्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये. आता इंस्टाग्रामवर झाले 2 महिन्यापासून तुमच्या भावाच्या व्हिडिओचं नाव निशाण नव्हतं. आता त्याचं कारण असं होतं की तुमच्या भावाची आयडी झाली होती सस्पेंड आणि डिसेबल. आता ती झाली नव्हती तर जळणाऱ्याने रिपोर्ट पाडून बंद पाडून टाकलं. पण ते म्हणतात ना, तुम्ही कर्म कसेही करा पण ते वापस येतात, मग ते चांगले असो किंवा वाईट असो. तसं तुमच्या भावाची कर्म जे आहे तुमच्या भावाला वापस भेटली आणि शेवटी 2 महिन्याच्या प्रयत्नानंतर तुमच्या भावाचा इंस्टाग्रामवरती धडाक्या बाज कमबॅक झाला. ते सगळं सोडा, पण पहा बरं, तुम्हाला बोलता बोलता आपलं काम किती पाटापाटा होते. मस्तपैकी आपल्या वावरामध्ये पडलेलं सगळं ते बघा आपण जे ते बांधावर फेकून दिलं. मग काय त्यानंतर मस्तपैकी आपली धंदू काढले, जारगीर भरून आणला. मी तर तिकडे जारगीर भरून आणूस तर इकडे आपलं ट्रॅक्टर बी आलो. आणि एकदा का आपल्या वावरामध्ये ट्रॅक्टर आला तुमच्या भावाला आराम करायला टाइम भेटत असं कधी होऊ शकत नाही. आमच्या घरचे बी काही मला दम खाऊन देत नाही राव. घरचे म्हणे घ्या म्हणे साहेब आता मक्काचं बिन करा म्हणजे पटापटा लागवडीला सुरुवात. घरच्याला म्हणलं कवर लेकराचा जीव घात राव. सारे सकाळपासून महिने नसते पांगडीत चालली, कधी पाण्यात जारांग कधी रोजदार कधी बियाण नसतं कुठं नाही होत रे. पण तेवढं इकडे आमच्या आई साहेबाला मदत करू लागतो. तेवढंच आपलं लवकर झालं म्हणजे लग्न नाही हो, मस्तपैकी तेवढं थोडंफार पैसा जुगाड झाला तर इकडे तिकडे बाहेर बोंबलत फिरता येईल. वाघ असा नुसतं दररोज बोंबलत फिरत असतो, पण घरच्या तावडीत काही सापडत नाही. पण एकदा का घरच्या तावडी सापडा का घरचे काही काम झाल्याशिवाय मला सोडित नाही. एकदा झाल्या 15 दिवसापासून आमच्याकडे मस्तपैकी झडकं चालू होतं, म्हणजे पाऊस चालू होता, पण ते काही उघडाचं नावच घ्याय ना. आपल्या वावरामध्ये काही वापस आहे ना. आता इकून तिकून 2-4 दिवसापासून पार वापस आली का घरचे काही दम खायना झाले. पार माझ्याकडून मक्का लागवड करूनच घेतली. आज मान्य आहे मला, बाहेर अमल भाऊ म्हटलं जातं, रिस्टार म्हटलं जातं, बाहेर भरपूर सारी किंमत भेटली जाते, पण घरी मात्र कोणालाच काढी मात्र किंमत नसते. ती मला कुठून राहील. ते बाकी सगळं होतं, पण नुसतं व्हिडिओ काढून बी चालत नसते. थोडेफार कामधंदे बी करावं लागते, नाही तर घरचे पार कार्यक्रमच करते. आता पार दुपारचे 2 वाजले, पण तरी पण तुमच्या भावाचं काही काम संपच काही नावच घ्या ना. पार आज कामराचा खुळखुळा केल्याशिवाय काही काम ऐकतच नाही. मला आज या गोष्टीचा लय पश्चाताप झाला. मस्तपैकी एवढ्या पोरी इंस्टाग्रामवर मेसेज करीत होत्या, प्रपोज करीत होत्या, 2-4 गर्लफ्रेंड बनवून घेतल्या असतात. तेवढं आज मक्का लावायला काम आले असते. भले माझ्याकडे बाबू सोना करायला काही टाइम नव्हता, पण तेवढंच मक्का लावायला काम आले असते. तुमचा भाऊ लय चाबरा आहे, मस्तपैकी काम गेम करून घेतले असते. आणि आपली पब्लिक ज्यांनी आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी मस्तपैकी आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून टाका. कारण की आता आपल्या युट्यूब चॅनलवरती असले नवनवीन ब्लॉग आणि व्हिडिओ आपले मस्तपैकी येतच राहते. चला मी जातात घरी, तोपर्यंत तुम्ही करून टाका आपल्या या व्हिडिओसाठी एक मस्तपैकी गोडाशी कमेंट. आणि लवकरच भेटू आपल्या अशाच नवनवीन युट्यूबच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपला जय महाराष्ट्र.